ज्ञानोबा तुकाराम. मित्रांनो, हा गजर ऐकला आहे ना? वारीत भजनात दिंडीत सगळीकडे हा गजर ऐकू येतो. पण हा गजर कसा सुरू झाला माहिती आहे का? चला, मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. जगद्गुरू वैकुंठाला गेले तेव्हा वारकऱ्यांना त्यांची खूप उणीव जाणवली. नारायण महाराजांनी वारीची परंपरा चालू ठेवली. त्यांना वाटायचं तुकोबा आपल्या सोबत असावेत. म्हणून त्यांनी एक सुंदर कल्पना केली. महाराजांच्या पादुका पालखीत ठेवल्या आणि पंढरपूरला जायला सुरुवात केली. यालाच आपण आज पालखी सोहळा म्हणतो. ज्येष्ठ वद्य सप्तमीला पालखी देहूतून निघायची आणि आळंदीला पोहोचायची. तेथे माऊलींच्या पादुका पालखीत ठेवायचे आणि मग दोन्ही संतांसोबत अष्टमीला पंढरपूरला प्रस्थान करायचे. जणू ज्ञानोबा आणि तुकाराम एकत्र चालत आहेत असा सुंदर भाव त्यांच्या मनात होता. म्हणूनच सुरू झाला गजर ज्ञानोबा तुकाराम. आजही लाखो वारकरी हा गजर करत वारी करतात. चला आपणही म्हणूया ज्ञानोबा तुकाराम. छोटा वारकरी सोबत अशा नवनवीन गोष्टी शिकूया.